नमस्कार, मी दत्ता कानवटे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे यांचं 20 तारखेला मोठ्या थाटामाटामध्ये लग्न पार पडलं. या लग्नाची संपूर्ण देशासह राज्यातही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आज घडीचे देशातील सर्वात मोठे नेते शरद पवार यांच्या या नातीचं हे लग्न होतं, त्यामुळे या लग्नाची संपूर्ण देशभर चर्चा होणं साहजिक होतं. मात्र या लग्नातल्या काही आतल्या गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या मुलीचं रेवती सुळे यांचं आणि सारंग लाखानी यांचं हे झालेलं लग्न म्हणजे एक आंतरजातीय विवाह आहे, एक इंटरकास्ट मॅरेज आहे. रेवती सुळे या मराठा जात समूहातून येतात, तर त्यांचे पती सारंग लाखानी जे आहेत ते सिंधी गुजराती या जात समूहामधून येतात. ही महत्वाची बाब आहे. इंटरकास्ट मॅरेज झाले पाहिजेत आणि ते स्वीकारले सुद्धा गेले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक मुलींनी आपल्या बापाच्या आईच्या विरोधात जाऊन इंटरकास्ट मॅरेज केलेले आहेत. त्या मुलींना त्यांचे आईबाप आजही घरात घ्यायला तयार नाहीत, स्वीकारायला तयार नाहीत. त्या सगळ्या आईबापांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांकडून आदर्श घेतला गेला पाहिजे आणि इंटरकास्ट मॅरेज जे आहेत, आंतरजाती विवाह जे आहेत ते स्वीकारले पाहिजेत. त्या सगळ्या आईबापांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्नानंतर तोंडही पाहिलेलं नाही इंटरकास्ट मॅरेज नंतर, त्यांनी आपल्या मुलींना आपापल्या घरी बोलवून त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि हा आदर्श या लग्नामधून शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून घेतला पाहिजे. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सुप्रिया सुळे यांची जी व्याही आहेत ते नेमके कोण आहेत, काय करतात याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर त्यांच्या व्याह्याचं नाव आहे अरुण लाखानी. अरुण लाखानींचा मुलगा सारंग लाखानी, त्यांचं रेवती सुळेंसोबत लग्न झालेलं आहे. अरुण लाखानी जे आहेत ते विश्वराज ग्रुप म्हणून एक मोठी कंपनी आहे, त्या कंपनीचे मालक आहेत. विश्वराज ग्रुप ही कंपनी कशात काम करते, तर ती रस्ते विकास आणि पाणी पुरवठा योजनांमध्ये काम करते. नागपूर शहराला जो 24/7 पाणी पुरवठा केला जातो किंवा त्या पाणी पुरवठा योजनेचं काम ज्यांनी केले ते अरुण लाखानी यांची कंपनी विश्वराज ग्रुपने केलेली आहे. दुसरं महत्वाचा त्यांचा उद्योग कुठला आहे, तर महाराष्ट्रामधले मोठमोठे रस्ते बनवण्याचा उद्योग जो आहे तो अरुण लाखानी हे करतात. नागपूर अमरावती महाराष्ट्रातला सगळ्यात पहिल्यांदा बनवलेला 4 लेन हायवे जो आहे तो अरुण लाखानी यांनी बनवलेला होता. त्यांच्या कंपनीचं जी काही इंटरनेटवर माहिती उपलब्ध आहे त्यानुसार त्यांच्या कंपनीचं वार्षिक उलाढाल किती आहे, तर 1700 कोटीची वार्षिक उलाढाल आहे. आणि एकूण कंपनीची किंमत किंवा इकडे हे सगळं जर बघितलं त्यांचे व्यवहार आतापर्यंत तर साधारणपणे 16,000 कोटी ते 21,000 कोटी रुपयापर्यंत जातात. त्यामुळे अरुण लाखानी हे मोठे उद्योजक आणि व्यावसायिक सुद्धा आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अरुण लाखानी हे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचेही अत्यंत जवळचे आणि विश्वासू आहेत. सुरुवातीला व्यवसायातच असलेले अरुण लाखानी राजकारणामध्ये नव्हते, मात्र 2023 पासून ते राजकारणामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांनी 2023 साली भारतीय जनता पार्टीचं सहकोषाध्यक्ष म्हणून त्यांना पद देण्यात आलं होतं. सहकोषाध्यक्ष अर्थात काय, तर पक्षासाठी मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्याचं हे पद आहे. अरुण लाखानी कदाचित ते चांगल्या पद्धतीने करत असावेत, त्यामुळेच त्यांना 2026 साली भारतीय जनता पार्टीकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. आणि सर्वात महत्वाची आणि चांगली बाब म्हणजे अरुण लाखानी हे बिनविरोध निवडून आले. सुप्रिया सुळेंची व्याही होतेच, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंतही होते आणि त्यांचं स्वतःचंही त्या भागामध्ये काम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे त्यांचा बिनविरोध विजय जो आहे त्या ठिकाणी झालेला आहे. ही त्यांच्या व्यायाशी संबंधित एक महत्वाची गोष्ट. तिसरी जी अत्यंत चर्चेत आलेली बाब म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. यामधली सर्वात चर्चेत असलेली जी उपस्थिती होती ते म्हणजे देशाच्या संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी. राहुल गांधी हे या लग्नाला उपस्थित होते. त्यांचा त्या ठिकाणचा वावर खूप चर्चेमध्ये आला होता. त्यानंतर आणखी एक सगळ्यात महत्वाची आणि चर्चेचा विषय ठरलेली उपस्थिती म्हणजे मोहन भागवत यांची. मोहन भागवत खरं तर शरद पवार यांची विचारधारा ही पुरोगामी राहिलेली आहे आणि मोहन भागवत यांची विचारधारा ही हिंदुत्ववादी राहिलेली आहे. मात्र मोहन भागवत हे सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. मात्र भुवया उंचवण्याचं त्यामध्ये फारसं काही वेगळं कारण नाही, कारण अरुण लाखानी हे जे सुप्रिया सुळेंची व्याही आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक स्वयंसेवक तर म्हणता येणार नाही, मात्र संघाशी संबंधित व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत आणि त्याच संबंधांमधून मोहन भागवत हे या लग्नाला उपस्थित राहिले होते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे अडाणी अंबानींनी इतर अनेक दिग्गज व्यावसायिक जे आहेत ते या लग्नाला उपस्थित होते. त्याला कारण जे आहे ते शरद पवारच आहेत, कारण अदानी अंबानी असो या सगळ्यांसोबतच शरद पवारांचे चांगले संबंध राहिलेले, त्यामुळे या उद्योजकांनी सुद्धा या लग्नाला उपस्थिती लावलेली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. शिवकुमार असतील,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा जम्मू काश्मीरचे सर्वात मोठे जे दिग्गज नेते होते ते सर्वजण या लग्नाला उपस्थित होते आणि इतरही राजकारणातले अनेक लोक या लग्नाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळं या लग्नाला उपस्थित राहिलेल्या लोकांमुळे सुद्धा हा विवाह सोहळा जो आहे तर तो चर्चेत आला. मात्र शरद पवारांसाठी हे सगळे दिग्गज या लग्नाला उपस्थित होते. मात्र या लग्नामध्ये अत्यंत साधेपणाची बाब समोर आली ती म्हणजे शरद पवारांचं राहणीमान. शरद पवारांचं जे काही कपडे घालण्याची पद्धत आहे किंवा साधेपणा जो आहे तो या लग्नामध्ये सुद्धा दिसून आला. या लग्नामध्ये शरद पवारांचे जे काही व्हिडिओ आणि फोटोज समोर आले त्यातून दिसून येतं की शरद पवारांनी कुठलाही फेटा बांधलेला नाही, कुठलंही जॅकेट, कोट किंवा इतर अशी वेशभूषा केलेली नाही. तर त्यांनी नेहमी लोकांसमोर येताना जी कुठले कपडे घालतात तेच कपडे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी घातलेले पाहायला मिळतात. दुसरी आणखी एक महत्वाची बाब म्हणजे शरद पवारांच्या पत्नींचा सुद्धा या विवाह सोहळ्यामध्ये अत्यंत साधेपणा दिसून आला. शरद पवारांच्या पत्नीने सुद्धा अंगावरती अत्यंत साधी साडी घातली होती आणि कुठलंही सोनं नाणं किंवा डामडोल सुद्धा त्यांच्याही अंगावरती दिसलेला नाही. त्यामुळे या दोघांचाही अत्यंत साधेपणा या मोठ्या लग्न सोहळ्यामधून सुद्धा समोर आलेला आहे. त्यामुळे शरद पवार हे कुठल्याही प्रसंगी जमिनीवर पाय ठेवणारे नेते ते सुद्धा या लग्नामधून स्पष्ट होते. दुसरी एक सांगण्यासारखी जी एक महत्वाची गोष्ट जी आहे ती विवाह सोहळ्यात पाहायला मिळाली. ते मी नाव सांगतो. हे नाव कदाचित हा व्हिडिओ पाहणारे सगळेच जण पहिल्यांदा ऐकत असतील. ते नाव आहे कुसुम भालसिंग. कुसुम भालसिंग हे एक महिला आहेत ज्या ग्रामीण महाराष्ट्रातील परंपरागत ज्या ओव्या आहेत आणि गाणी आहेत त्या अत्यंत सुरेल आवाजामध्ये गातात आणि खास करून हळदीच्या कार्यक्रमामध्ये त्यांना अनेक ठिकाणी निमंत्रित केलं जातं आणि त्या ठिकाणी ते आपले जे गाणी आहेत, हळदीची गाणी असतील, ओव्या असतील, ते अत्यंत जुन्या परंपरागत चालत आलेल्या ज्या काही ओव्या आणि गाणी आहेत ते त्या ठिकाणी म्हणतात आणि त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात डिमांडही असते. आणि त्यांनाच सुप्रिया सुळेने आपल्याही मुलीच्या लग्नामध्ये बोलवलं आणि हळदीच्या कार्यक्रमामध्ये कुसुम भालसिंग यांनी सुद्धा अनेक त्या ठिकाणी गाणी गायली, ओव्या गायल्या. त्यामुळे सुद्धा सुप्रिया सुळे यांचा हा विवाह एक वेगळ्या चर्चेत राहिला. कुसुम भालसिंग कोण आहे ते अधिक समजून घेण्यासाठी युट्यूबवरती त्यांचे अनेक व्हिडिओज आणि गाणी आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहता येतील. मात्र त्यांच्या या हळदीच्या कार्यक्रमातील गाण्यांमुळे सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये अत्यंत एक वेगळी रंगत जी आहे ती सुद्धा आधीची पाहायला मिळाली. या लग्नामध्ये पवार फॅमिली जी आहे ती पुन्हा एकत्र पाहायला मिळाली. त्यामध्ये फॅमिलीचा जो डान्स आहे, नृत्य जे आहेत म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या सगळ्या बहिणी असतील, सुप्रिया सुळे यांच्या सगळ्या वहिनी असतील, त्यांनी सुद्धा एकत्रित या ठिकाणी डान्स केलेला आहे. पवार कुटुंबातल्या ज्या दुसऱ्या फळीतल्या मुली आहेत त्यांचा सुद्धा या कार्यक्रमामध्ये डान्स जो आहे तो पाहायला मिळाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे यांनी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये डान्स केलाय आणि तो डान्स करताना सुद्धा सुप्रिया सुळे यांनी आपला जो साधेपणा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी टिकवून ठेवलेला पाहायला मिळतोय. सुप्रिया सुळे एरवी सुद्धा त्यांच्या राहण्यामध्ये कुठलाही डामडोल नसतो. लग्नामध्ये सुद्धा तो डामडोल दिसला नाही. मात्र पहिल्यांदाच त्यांच्या अंगावरती सोनं जे आहे ते मात्र पाहायला मिळालं. सोन्याच्या 2 माळा सुप्रिया सुळे यांनी गळ्यात घातलेल्या पाहायला मिळतात. मात्र त्यांची वेशभूषा जी आहे ती त्यांना शोभल अशाच पद्धतीची आहे. त्यांच्या एकंदरीत वागण्याला शोभल अशाच पद्धतीची होती, साधेपणा होता. मात्र आतापर्यंत ज्या सुप्रिया सुळे पाहायला गेल्या त्यामध्ये या लग्नात काय वेगळापणा दिसला तर त्यांच्या अंगावरती पहिल्यांदाच अनेकांना सोनं घातल्याचं पाहायला मिळालं. एरवी सुप्रिया सुळे यांच्या अंगावरती कधीही सोनं नसतं. इतर त्यांच्या फॅमिलीने सुद्धा त्यांच्यासोबत डान्स केला. रोहित पवार असतील, जय पार्थ पवार असतील, त्यांचे सुद्धा नृत्य आणि डान्स जो आहे तो या लग्नामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे सुद्धा हे लग्न चर्चेत राहिलं. एकूण काय तर सुप्रिया सुळेची स्वतःची 100-150 कोटींची प्रॉपर्टी आहे. त्यांची जी व्याही आहेत त्यांची तर कोट्यावधी रुपयाची उलाढाल आहे. असं असताना सुद्धा हे लग्न अत्यंत साधेपणानं पार पडल्याचं पाहायला मिळालं. दिग्गजांची उपस्थिती होती मात्र कुठलाही मोठा डामडोल किंवा अनावश्यक खर्च जो आहे तो केल्याचं या लग्नावरती पाहायला मिळालं नाही. अत्यंत साधेपणाने हे लग्न पार पडलं आणि जो साधेपणा सुप्रिया सुळे, शरद पवार, अरुण लाखानी आणि या सगळ्यांनी तो पाळलेला आहे तो इतरांनी पण पाळला गेला पाहिजे. मात्र या लग्नाची संपूर्ण देशात आणि राज्यात सुद्धा चर्चा झाली. त्यातल्या माहीत नसलेल्या आतल्या गोष्टी सांगण्याचा हा प्रयत्न. धन्यवाद.